नमस्कार, आपण पाहत आहात DM न्यूज मराठी, आवाज महाराष्ट्र। देवळा तालुक्यात शेतकऱ्यांनी आज अनोखं ड्रम बजाव आंदोलन करत तहसील कार्यालय दणाणून सोडलंय। पावसाळ्याच्या तोंडावर खरीप हंगामासाठी मशागतीची कामे सुरू असताना पेट्रोल पंपावर ड्रम आणि कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत। खामखेडा येथील लोकनियुक्त सरपंच ॲडव्होकेट वैभव पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी रिकामे ड्रम घेऊन तहसील कार्यालयावर धडकले। शेतकऱ्यांना डिझेल द्या, शासन जागे व्हा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार कैलास निकम यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या टेबलावर रिकामे ड्रम ठेवत आपला निषेध नोंदवला। ड्रममधील रिकामेपणा हा शेतकऱ्यांसमोरील इंधन संकटाचं प्रतीक असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय। यानंतर नायब तहसीलदार कैलास निकम आणि पुरवठा अधिकारी शारदा गावंडे यांना निवेदन देण्यात आलं। शेतीच्या कामांसाठी पूर्वीप्रमाणे ड्रम आणि कॅनमध्ये डिझेल पुरवठा तातडीनं सुरू करावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे। या आंदोलनात गणेश शेवाळे, सोपान सोनवणे, सतीश शेवाळे, सदाशिव शेवाळे, विनोद मोरे, योगेश मोरे, सौरभ शेवाळे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले।